राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। नभे जाणता नेणता देवराणा, न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन या ठिकाणी आपलं सुरू आहे। प्रभातीच्या वेळेला हे चिंतन करत असताना, सकाळच्या वेळी हे चिंतन करत असताना, सकाळच्या वेळेला आमची बुद्धी, आमचं मन, आमचं चित्त हे जरा दिवसभरापेक्षा स्थिर असतं। दिवसभरापेक्षा स्थिर मी अशासाठी म्हटलं की ते आम्ही समजावून सुद्धा घेणं आवश्यक असतं बरं, की सकाळच्या वेळी मन प्रसन्न का असतं। असा कधी आपल्याला कधी प्रश्न विचारलाय का? असे प्रश्न आम्हाला विचारायला वेळ नाही। असे प्रश्न जेव्हा आमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण व्हायला लागतील, तेव्हा खऱ्या अर्थानं आमचं मन हे चिंतनशील होईल। कधी मनाला असं विचारलंय का की सकाळच्या वेळीच का बरं वाटतं? सर्वसामान्य माणूस जर बघितला तर तो सकाळच्या वेळी त्याची स्थिरता, आता रात्री खूप कडाक्याचं भांडण झालं, खूप जोरात एकदम घरात कडाक्याचं भांडण झालं, पण सकाळी ती शांतता असते घरामध्ये थोडीशी। रात्री भांडण होऊन गेलेलं असतं, पण याला काही अपवाद असतील, अपवाद नाहीत किंवा नसतील असं मला म्हणायचंच नाही, पण तरी सुद्धा रात्री भांडण झालं पण सकाळी शांतता असते। मग ही सकाळी शांतता का असते? सकाळी शांत वाटण्याचं कारण काय असतं? त्याचं कारण असतं आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त हे रात्री सुषुप्ती अवस्थेमध्ये जातं। आता ही सुषुप्ती अवस्था म्हणजे काय? आता एखाद्याला नाही लक्षात येणार की आम्हाला नाही बुवा सुषुप्ती अवस्था म्हणजे काय, आम्हाला माहित नाही, ते जरा नीट सांगा। सुषुप्ती अवस्था म्हणजे मन सगळ्या कल्पनांच्या पलीकडे गेलेलं असतं। असं असतं का की मनामध्ये एखादी कल्पना आहे आणि मनामध्ये तो कल्पना करत करतच झोपेत पण ती कल्पना चाललेली आहे त्याची। यालाही अपवाद आहेत, प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेत। अशी एकही वस्तू नाही, एकही व्यक्ती नाही की जिथे काही त्याला अपवाद नसेल। अपवाद असतो, पण तरी सुद्धा रात्री मन एका सुषुप्तीमध्ये म्हणजे निर्विकल्प, म्हणजे कुठल्याही विचारांच्या आणि विकल्पांच्या थोडंसं पलीकडे गेलेलं असतं आणि माणसाचा मेंदू हा शांत झालेला असतो। रात्रीच्या वेळेला दिवसभरापेक्षा विचार कमी डोक्यात असल्यामुळे ते विचार रात्री त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये शांत झालेले असतात आणि मग सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं। आणि ती संधी बरोबर समर्थांनी साधली। कशी साधली? प्रभाते मनी राम चिंतित जावा। प्रभातीच्या वेळेला चिंतन कर का? या प्रभातीच्या वेळेला तुझं मन शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे, विचार करण्यासाठी सक्षम झालेलं आहे आणि ही मनाची सक्षम अवस्था, ही मनाची उत्तम अवस्था संतांनी म्हणजे समर्थांनी तरी बरोबर ओळखली आणि मग त्यांनी सांगितलं की प्रभाती रामाचं चिंतन कर। या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की परमेश्वर असा आहे की नभे जाणता नेणता देवराणा। तो जाणण्याच्या पलीकडे आहे, त्याला जाणलं म्हणावं तरी पण जाणता येत नाही। नेणणं म्हणजे कळत नाही असंही नाही, म्हणजे जाणीव नेणिवेच्या पलीकडे जाणारं जे अस्तित्व ते परब्रह्माचं अस्तित्व आहे।
नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. आता वेद शास्त्र पुराण किती पुराण आहेत? 18 पुराण आहेत. कितीतरी 6 शास्त्र आहेत. 18 पुराण 6 शास्त्र काय सांगतात की त्यांनी काय केलं? नेती नेती असं म्हटलं. आम्हाला तरी सांगण्याचं काम केलं, शिकवण्याचं काम केलं, पण प्रत्यक्ष वेद किंवा वेदांत आणि शास्त्र नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, वेदशास्त्रांनी काय केलं? त्याचं अस्तित्व समजावून सांगितलं. फक्त काय समजावून सांगितलं? ईश्वर असा असा आहे. ईश्वराचं अस्तित्व अशा अशा प्रकारानं समजावून घेता येतं हे आम्हाला सांगितलं. पण वेदशास्त्रांनी स्वतः समजावून घेतलं आणि स्वतः ते जगलं का वेदशास्त्र? तसं तर नाही. वेदशास्त्रांनी काय काम केलं? तुम्हाला सांगण्याचं काम केलं फक्त. म्हणून नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, त्याला साक्षी म्हणून असा भाव ठेवताच येत नाही. तिथे मी साक्षी कोणीतरी ठेवला की तो साक्षी तिथे कधीच खरा राहत नाही. म्हणून श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. श्रुती मातेनं सुद्धा सांगितलं की बाबा रे, मला सगळ्या गोष्टी तू मला विचार, मी तुला सांगू शकते. वेदशास्त्रांनी सुद्धा सांगितलं की तुला जे हवं ते माझ्याकडे, तुला ज्ञानाचं भांडार आहे. वेद शास्त्र आमच्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा आधार आहे, जीवन आहे आमचं. ते आमच्या जीवनाची समृद्धी आहे. ही भारतीय परंपरेतली आमची वेदशास्त्रांची परंपरा आणि वेदशास्त्रांची समृद्धी ही आमच्या जगातल्या कुठल्याही तत्वज्ञानाला आणि त्याच्यापुढे न झुकणारी अशा प्रकारची आहे. ही भारतीय संस्कृती आणि या भारतीयत्व जे आहे, या भारतीय संस्कृतीचा आम्ही जेवढा म्हणून आम्हाला उपयोग करून जगता येतं, ती भारतीय संस्कृती जर आम्ही अभ्यासली आणि त्याचं जर चिंतन केलं तर जगातल्या यच्चयावत कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारची संस्कृती आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. अनुभवणं तर वेगळंच, अनुभवणं तर सोडूनच द्या. पण भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला जीवन जगण्यासाठी संतांनी ही व्यवस्था निर्माण करून दिली. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या श्लोकाच्या माध्यमातून इथे पाहिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.